लय पाठीरावला काय करायची चिल्लर आणायला गेली 100ची एक सुन्याची पुडी घेतली मामी एक तर उशीर उरायला ते लक्ष काव करायचा आणि तिकडे आता सामान घेता घेता उशीर झाला आपल्याला तर मामी काही येते रे बा येणार बा कुठे गेला तर एक तर एकच 100ची नोट राहिली 16 होतं येणं म्हणा लवकर अरे कसं आता लक्ष म्हणजे काय सांगा आता नाही का हो ना आता कसं गरम होते म्हणते नाही का हो मला तर वाटतं बा हे जाते ना टाइम खाला ना भावारी जाणं आणि खलबत्ता सापडे नाही आता कायच करावं आता हो सांगाला काहीतरी आता हो सांगतो आता पाहतो काय म्हणते तर काय लक्ष्मी मग काय आले का म्हणलं ते भाकरी किकरी आपलं कोंबड्या गिंबड्या लागला का मेळ लागला का आले का ते शिवलाल बबन इथे आले का बरं कायच आहे माझा फोन आहे ना मी बोलायला म्हणलं बबनराव बोलतो बबनराव अरे कुठं आहात तुम्ही कुठं आहे म्हणलं कुठं म्हणजे आता काय सांगा बरं कुठं म्हणजे इथं आपण पांढऱ्या पैसे इथं गेट जवळ काहून काय झालं काय नाही रे बा आपत केलं नाही शिवलालनं मग काय याची चढी राजा हे ऐकूनच नाही राहिले पण हे हॉटेलवाल्या संग भांडण झाले त्याची यावर लवकर यावर जरा हो इथे या राजा नावाचा आहे एक ते भोजनालय हो या तिथे या लवकर तुम्ही हॉटेलात कसे काय रे मग हॉटेलात कशी काय तुम्ही तिकडे काय गेले मला रे आम्हाला काय बोला डोक्या फोडाल तिकडे आम्ही जेवायला गेले वाटते बाबा अरे मला कसं काय झालं काय म्हणलं नेमकं मग सांगतो ना या तर तुम्ही इथं हे ऐकून नाही राहिलं ना एकमेकाची मारामारी होऊ राहिले ते एकमेकाच्या गचाळ पकडून राहिले ते या लवकर या ना इथं फोन जाते का कोण देणार त्याला इथं ठेवते आपलं जातं की इथं बस येतेच ते पांढऱ्याला ध्यान ठेवते ते चल तू लवकर पटकन काय प्रकरण पाहा लागेल पहिल्या चल घे लवकर ते ठेव खाली बरं ते इथंच ठेवू नाही का बरं ठीक आहे मग चल हा चल लवकर चल काय पाहून सांगणार तुला पैसे काढ तू दादागिरी करू नको तू काय पैसे इथे खाताला का पैसे द्यायचे ज्वारी का तुमच्या पैसे काढ पहिले पैसेच करा बे पैसे बोल नको बा दोन थांबा दिले का काय समजून काय राहणार रे का कुठचा आहे तू अबे लगा तो सारखं काय तू काय दादागिरी करू राहिला तिकडे चाललं मैदानात आहे ना हे बा पैसे देत नाही दिले तुले दिले 3000 बरोबर झाले ते रे शिवल्या चाल दे 2 लाख चपलीन घेणार तुले चाल पैसे काढ तू बा म्हणलं बा बोलू नको तू का गचाड सोड तू बोलूच नको बा 3500 रुपये बिल झालं बिल दिल्याशिवाय तुला जाऊ देत नाही मी सांगू राहिलो काय 3000 नाही 3500 रुपये टाक तू पाहिजे आता थांबा माटा पैसा देतो पैसे घे तू तू बोललो काय तू खाशी रट्टे मला सांगू राहिलो तुम्हाला पहिले 3500 रुपये द्या तुम्ही तर इथून निघा मला चवले भल्ले करून राहिले होते असं भाजी तसं भाजी उकड पाहिजे हे आण ती आण निंबू आण कांदा आण अद्रक आण चल पैसे काढ काय रे भाऊ भाऊ अरे मी काय म्हणलं मारलो का भाऊ पारा बा हे बा कधीला पैसे सांग भाऊ थांबा ना ऐका ना राजा ऐका ना म्हणलं पैसे देतो ना तुमचे थांबा ना बोला तुमचं काय तुम्ही कोण म्हणलं काय राजा आमच्या गावचे माणसं म्हणलं काय झालं गडबड खाऊन म्हणलं मारून करू राहिले तुम्ही का कसं काय तुमचे पैसे किती राहिले किती राहिले म्हणलं राहिले म्हणजे 500 रुपये राहिले तुम्हाला सांगू राहिलो 500 रुपये दिल्याशिवाय मी जाऊ देत नाही भाडे घासायला लावतो पण पैसे पाहिजे वसूल कर तुम्ही बरं हे बा सोडून द्या तुम्ही हे बा मी पैसे देतो ना पैसे देतो त्याला चढेल आहे जरा हे बा राहू दे हे बा बाबा तू काय कर जरासं येले चहा पाच जरासं पाणी गिंटा घ्यायच्या डोक्यावर हे दोघांचे बी आणि इकडे बाजून बसू तुम्ही आमचं तिकडे सामान पडेल आहे राजा हे बा लवकरात लवकर त्याची व्यवस्था कर 500 रुपये मी देतो माझोडी जाऊ हाय माझो बरोबर हे बा तुम्ही देऊन द्यायचे 500 रुपये आणि पाणी टाकतो जरा शिवलाचं काही जरा बरोबर नाही काम 2 मिनिटं देऊन द्यायचे देते भाऊ सोडा तेच म्हणलं दलाना 500 रुपये पहिले इकडे दलाना इकडे तुमचं दिले ना वापस 99 रुपयात चुन्याची पुडी दिली आपलं 99 रुपये वापस दिले आता काय राहिलं तुमचं जा ना आता हो ना पण आमचं सामान अंदर ठेवलं कुठे ठेवलं म्हणलं इथे सामान होतं आमचं जातं हे ते आमच्या हंड्या गिंड्या थैल्या बोलता इथं काय हंड्या थैल्या इथं काय ठेवलं तुम्ही काय ठेवलं इथं काहीच नव्हतं मी आलो तेव्हा जीव घेता का बाबा अरे म्हणलं कमीत कमी 2000 रुपये सामान आहे आमचं राजा बायानं पैसे दिले बा जातं घेतलं बाकी हुक आहे बाकी हंड्या आहेत किती जणांच्या का आपण आमचं राजा हे पहा इथं सामान होतं आमचं थैल्या गेले आम्ही 5 मिनिटासाठी गेलो तिकडे मग काय लावलं तुम्ही मला सांगितलं का तुम्ही इथे ठेवलं म्हणून अरे बा मी इकडे चिल्लर घेऊन आलो तेव्हा इथं काहीच नव्हतं ना मला काय दिलं का तुम्ही माझं ठेवाले इथंच होतं ना दुकानापाशी तुम्ही 2 मिनिटात तुम्ही आला येतं बा तू तिकडे आमच्या भानगडीचा फोन आला म्हणून तिकडे गेलतो दे बा असं ठेवलेलं काही नको बोलतो नाही ना बा चपलाच तर ठेवत नाही मी लोकांच्या मग काय चपला गेल्यात लोक पैसे मागतात हे बा मला काहीच माहित नाही बा तुमचं तुम्ही पात्रा तिकडे इथं काहीच नव्हतं नसते धरायचे आपण हे कसं कोण दिला पाहिजे मग अभिन आता काय कसं काय करता म्हणलं पैसे गेले सरच गेलं सामानही गेलं अरे काय कमाल झाली आता आपण झाली बा आम्ही चालू त्या काय कसं रे म्हणलं मग कसं उरायला हे 21,000 गेले तिकडे गॅस सिलेंडर गेलं घेतलेलं सामानही गेलं कसं काय करावं रे बा माझं शिवलेलं का फालतू या बबण्याने फोन केला ना आपण तिकडे गेलो चाल त्याची उतरली असेल का नाही तर पाहू बा काय आहे तर तिकडे तरी जावं लागणार आता चाल आपल्या गिरीमान बरोबर दिसत नाही चाल पाहू म्हणलं कुठं काही कोणी घेतलं असेल तर इकडे तिकडे हो कोणी असं आसपास तर आता लोक राहते करायच्या मग काय चोरणार का सोपं असते का मग हात लांबवलं त्यानं मग काय गेला असेल कुठच्या कुठं रे मग काय जाऊ दे गेलं ते आता तरी वाटते नाही काय का शिवल्या काय सगळं जिकडे तिकडे सत्यानाश करून टाकला होता मग काय का मावी फालतू आलो रे तुला भेटायला मावी काय का बबने फालतू फोन केला होता मला काय झालं तर यायचं अरे काय झालं काय मग आता तुमचं काय झालं आता उतरले बा पद्धतशीर आले जागेवर आले दोघे जण चला आता तिथं पाहू ना ते वाट पाहू राहिले ना आपले राजा कुठे आहे तुमची हंडी गिंडी चला तेच सांगू राहिलं ना तिथं पाणठेल्यापाशी आम्ही सगळं सामान ठेवलं जातं तिथं सगळं सामान घेतलं होतं राजा तो फोन केला बबन ना मी इकडे आलो आम्ही धावत पळ ते पाणठेला म्हणजे मला काय माहिती त्याला हातावर गेले मग काय करा आता सगळं गेलं सामान पुरं बिलकुल थैली गेली सगळं सामान सगळं घेऊन गेले अरे बाबा म्हणजे तुमचं सामान गेलं का काय शंका आणत असतं ते काय संघानाचं तू जागेवर तरी होता का तुला बोलणं तरी सुचे का काही बोलून राहिला का मग तुया याचे जण आम्ही आलो तिकून तिथं सामान ठेवलं ना आता तिकडे पळत आलो आता आमचं नाव घडवायला बरं तुम्ही तिथे ठेवशाल आम्हाला म्हणता का तुम्ही आम्ही आमचं डिप्ट ठरवलं ना तुम्ही काय आम्हाला एवढं
राजा पाहुण्याने खोर केला मग काय या ना अरे बा तुम्हाला काय पाहुणे बा बोलावं राजा तुम्ही कुठे जाऊन काही करता का तिथं करायचं कामं करता राजा तुम्ही हा माणूस किती राहिला तुम्हाला समजतच नाही का म्हणलं कुठेही आपलं काही बी तिकडे आपण आता जेवण करणार होतो आणि इकडे तुम्ही हॉटेलात घुसले राजा काम नाही धंदा आता शिवलाल काय करावं आता माणसानं हा आता काय डोकं फोडा आता फोन लावायला जावं तर फोन उचलून नाही राहिले ते आणि इथं हजर आहे नाही सामान इथं दिलं ठेवून चालले गेले कुठं होतं हा काही काळजी आहे का येईल सांग तूच सांग टी-शर्ट कुठं राहिलो एवढं मोठं सामान इथं राजा बेवारा दिलं सोडून कुठे गेले काय गेले ना काही ते समजायला पाहिजे काय माणसा राजा हे आता मी काय म्हणतो कधीला पाहिजे बहुतेक गेले भुका लागल्या असं हे गेले असं जत्रीत काहीतरी खाले नाही तर मग आपल्याला धुंडायला गेले असं नाही बरोबर आहे बहुतेक असं मला वाटते हो या जत्रीत काही द्यायला मोबाईलची रिंग काही ऐकू राहिलं नाही हो ले का असं असं ते नाही का बरं हे बा चला आपण सगळे जाऊ आणि त्याला शोधू नाही का हो इथं पाहुणे बॉल थांबू दे पाहुणे बा तुम्ही इथं थांबा आम्ही इथं चेक करू हा चला मला पाहुणे तिकडे गाडी गिडीच्या तिकडे हो चला बरं चला मग तुम्ही म्हणसान तसं हो चला धुंडू मग जाईल लागला रे बबन लागला म्हणलं फोन का अभियान काय परेशान हॅलो काय राजा शिवलाल भाऊ असं असते का कुठं आहात तुम्ही कुठं आहा म्हणलं हा काय राजा वाट पाहू थकलो माणूस म्हणलं बा लडकून द्याला माणूस कुठं आहात तुम्ही कुठं म्हणजे इथं बैरमले कुठे गेले तुम्ही हा 4 वाजता पण ढूंढ राहिले तुम्हाला कुठं काय आहे समजून नाही राहिलं तुमचं काही बोलू नका ना बा मग काय 5 वाजेला होतं तिथं आम्ही सरी जत्रा पाहिली मला तुम्ही दिसाचा पता नाही राजा हा कोंबडा आणायला गेलते का काय आणायला काय गेलते का तुम्ही हा किती वाट पाहा मला उपाशी मिळालो आम्ही शेवटी बा कटायलो आम्हाला वाटलं गेलेच का भांड्या म्हणे गेले म्हणे ते डॅनियाबाजी म्हणे गेले मग कंदील बुडा नाही तुम्ही नाही कोणीच नाही आला ना हा किती परेशान आम्ही हो ना आम्ही का मग काय येऊन नव्हतं राहिलो का ते कंदील बुड्या सामान चोरी गेलं होतं मग त्याच्यानं आम्ही धुंडत बसलो मग आमचाच तर मोबाईल डिस्चार्ज होता आम्ही हॉटेलात केला जरासा नाश्ता केला तोपर्यंत तर आता अरे बापरे हे तर बॅटरी कमी झाली हॅलो मी काय म्हणलो लक्ष्मण हॅलो हो ना मला आवाज काय बोलू राहिले हॅलो रेंज नाही तिकडे तुमची रेंज नाही हो बा पाहिजे डबल लाव ठेवा फोन ठेवा हॅलो बॅटरी डिस्चार्ज झाली याची जमला आता मस्त जमलं कामच झालं पैसे मागत होते 100% जे होते चांगल्यासाठीच होते आता याचा झाला फोन डिस्चार्ज आता काही इलाज नाही द्यायला आता मी काय म्हणलं आता तुम्ही कसं जास्त फोन उचलू नका रातच्यात बंद करून टाकजा आता डॅनियाबाजी आपण जेवण करून घेऊ मग सकाळी आम्ही चाललो होतो मग नाही का आता बा आता सकाळी तुम्ही चालले जा आज इथंच मुक्काम करा रातच्या ना सकाळी चालले जा मग ठीक आहे चला जेवण करून घेऊ चला मला अलबदे चला घ्या बरं द्या 3 थाल्या आणा जा आणतो बाकी राजा मस्त अद्दल घडवली पण देईल नाही का आता कशी येईल येऊ बा उद्या आता समजतेस ना आता घेऊन द्या मग आता आमची किती गेले ना जाऊ द्या जे होईल ते पोहा उद्या काय करा आता माणसाचं असं नशीब फुटले कसं होते मग फोन होईन वक्तात पैसे मागायला जायच्या वक्ती डिस्चार्ज झाला हो आता तुमचे सगळ्याचे बंद आहेत आता करता काय सांगा आता तुम्ही हा इथचं सामान नाही राजा काय न्यायची सोय लोकांची हा थैल्यान गेल्या सगळं नेलं ना बा आपलं सगळं सामान गेलं आता करता काय इथं हा आता मी काय म्हणलं आता इथं थांबण्यात मजाच नाही कडे आता करतं काय मग आता इथं झोपा लागणार रातभर हा सकाळी बघू आता विचार काय करायचा काय नाही तर एखाद्या ठिकाणी आता कोणाला फोन मागू फोन लावायला पैसे टाकायला म्हणा या खात्यातनी मग सकाळी जाऊ नाही कुठं रातभर मरतं काय ते चिलटात नाही हे बा कंदिलेले त्याला जाऊ दे तिकडे बाकीचं आपल्याला त्याचं काही करणे लागत आपलं सोचा तुम्ही आता एखादा ट्रक पकडू आपण हात दाखवून कशी बसून आपल्या इलाक्यात चालले जाऊ हा तिकडे अमरावती सापडो अकोला सापडो काही सापडो वाशिमपर्यंत आपल्या यवतमाळपर्यंत कसं आपल्याला पोहोचणार काही करून एखादा ट्रक पकडा लागते एखादा पण पैसे नाही ना कोणा पैसे खडकू मग काय डेटा दिले काय डेटा काय त्याचं पाहू ना पैसे फक्त एक बसून घेतलं की झालं काम पुढचं पुढे पाहू ना मग काय झमेला वाजता ते पाहुणे बाई हा तुम्हाला काय म्हणलं एखादा ट्रक सापडते आपल्याला सापडलाच काही नाही भाड्याचं पाहू पुढचं पुढे तिथं उतरल्यावर पैसेच नाही तर काय देतात दिले तर म्हणलं हे बा आता चंद्रपूरला चला ट्रक आता रामपूर फाट्यावर थांबला तिथं उतरायचं आणि तिथून कोमेरे बाई देतो कोराजन जोरानं पोयाचं चला आता जमला आता काही विषय राहिला नाही आपला घेऊ नाही का बरोबर झालं बा कांद्याचा ट्रक सापडला नाही तर बस रातभर मला लागला स्टेज नाही का मस्त जमलं बनणार येऊ द्या ना का कसे बेला का सोडून चालले तुम्ही बरोबर आहे का म्हणलं तुमचं हे आम्ही येऊ द्या ना आम्हाला बबन्या अटकले आता अरे म्हणलं हे मरता का तुम्ही याच्यात नाही हे बा अंदर कॅबिन मध्ये बसू नका म्हणते ते वरे बसा म्हणते कांद्याचा ट्रक आहे फालतू गलंट सांगता बसा लागन बावा या तुम्ही सकाळी घ्या दणके येऊ दे का आम्ही इथे कुठं राहू आता रातचं कुठं झोपा कसं काय करा तुम्ही कसं काय करून राहिले हे हा अरे बा तुम्ही हे बा येऊ नका ना फालतू कसं आपत्ती सकाळी या तुम्ही निचंती मनाने या सकाळी या ऐकत नाही ना काय आपल्या गावातले माणसं का कसे वळशील का सोडून आपल्याला काय ऐकायला तुम्ही येऊ द्या ना आम्हाला रे घेत नाही ना ड्रायव्हर तेच तर आम्हालाच तर बसू नाही दे आता आम्ही म्हणलं आमच्या रिस्कवर बसतो आम्ही म्हणून बसू द्यायला द्याय ना तुम्ही कुठं आमच्या मागे आपत आणता बा तुम्ही या सकाळी बसा इथं चिलटत बोंबला इथं सरदारजी येऊ द्या ना राजा येऊ द्या म्हणा आम्हाला 2 सीटा पैसे देतो ना बा पैसे देतो ना अरे सुनो ना बाबा चाचा तुमको समझ में नहीं आ रहा क्या गड्डी कितनी भरी हुई है हम पर आपत लाते क्या तू फालतू 100-200 का काम हो जाएगा 1-2 लाख रुपए भरना पड़ेंगे हमको फालतू को गिर जाएंगे तो चलो बाजू हटो चलो बाजू हटो तो काय राजा मग आम्ही थांबायला तयार नाही अरे का बाबन्या थांब रे बाबन्या भानू सकाळी आला सांगत नाही म्हणलं आता आला सांगून राहिला तू माय बाबा होते म्हणते बैरमले तिथंच ठेवलं म्हणते तू काय कसं काय बोल राहिला रे लावर फुल लावर द्यायला कुठं आहे काय बाबर त्याची चुका मग घरी म्हणते ना मग हे काय करतील त्याला पाऊ थकले तर निघाले हे मग हे लक्ष्मणच्या धाब्यावर थांबला होता आता सकाळी मारत राहून इकडे बोलावलं मग राऊतगुरच्या घरी गेलो ना आता इकडे येऊन राहिलो ते काय करणार आहे त्याचा काय दोष आहे त्याच्यात बाबा माय बाबाचं काय आहे काय नाही कुठं आहे काय आहे तर तिथंच सोडून दिलं त्याला भाने इकडे आला काय बरोबर आहे काय लावर फुल लावर कुठं आहे विचार बरं डबल लावून पा सकाळपासून 7-8 फोन लावला भाड्या सांगितल्यावर मला काय काळजी नाही का मामाजीची बरं पाहतो बाई केप लावून आता कदाचित चार्जिंग केला असं मोबाईल तर पाहतो मी 1 मिनिट
बाबा काळजी वाटू राहिली, लावा बरं फोन, लावा बरं, एक लावून पहा मार एकदा. नहीं नहीं नहीं, 1000 रुपए के सिवा मैं तुमको जाने नहीं देता. फिर क्या तो फिर तुम कुछ भी करो, यहाँ पे हमाली करो, कुछ ही करो. तुम कहाँ से आए? बैरम से यहाँ तक का चंद्रपुर का पूरा भाड़ा मेरे को वसूल करना है अभी. क्या रहे सरदार जी, ऐसा रहता क्या रहे? तुम्हारा वो पूरा ट्रक खाली करके दे दिया, हो गया ना, निकल गया ना भाड़ा. ये बोलेरो खाली करते हम, उतने हमको कैसे 100 रुपए आते, इतने टिकट में हम घर को चल जाते. रहते हो ना बाबा. क्यों? हाँ, वहाँ पे रामपुर फाटे पर तो बहुत आवाज बढ़ गया था तुम्हारा. हाँ, ये करेंगे वो करेंगे ना. तो मैं क्या बोल रहा, तुम 500 रुपये और दो मेरे को. और एक गाड़ी और खाली करो किसकी, और बाद में मैं तुमको जान दूंगा. लेका तो फालतू झालो याच्या ट्रकात नाही. आम्ही त्यांना लेकानं उतरू नाही दिलं खाली. बरोबर, देते तुम्हारे पैसे देते बाबा, 500 रुपये. ठीक है देते, एक गाड़ी खाली करते आप. क्या करता, हमारी करने की पाड़ी आ गई हम पर. ठीक है. वही बोल रहा, मैं वहाँ पे बैठा हूँ, 500 रुपये लेके आना जल्दी, बाद में जान दूंगे. हाँ ठीक है, फिर वही वहाँ पे बैठा मैं. अरे सासरे बा, कांदा मंडीत आहे का? म्हणलं कांदा खरेदी करते का? अरे हॅलो, म्हणलं कुठं आहे म्हणलं तुम्ही? आवाज येऊन राहिला मला बबनरावचा, शिवलालचा. कोण आहे तिथं, कसं काय म्हणलं गडबड? वाटते याच्यापर्यंत वाटा नाही का, सगळं माहिती नाही. काय करतो जे आहे ते खरं सांगा. हो इथं आलो राजा. काय आहे बा जवळ बापू, मोठे हाल झाला राजा शिवलालच्या ना. मोठे बा गोडे झाला बा. ते काय झालं काय म्हणलं नेमकं, कुठं आहे नेमकं ते तर सांगा. काय इथं आपल्या मंडीत, आपल्या कांद्याच्या मंडीत नाही, चंद्रपूरले. हो काय करतो आता, हमाली करायची पैसे आले, तिकीट पुटे पैसे लागणच ना. हो नाही, ट्रकवाल्यानं मोठा घोर केला राजा. मग काय तर बाबा चंद्रपूरला जाऊन पोहोचला तुम्ही? पाय म्हणलं चंद्रपूरला गेले म्हणते. तिथं काय करू राहिले, मग कसे काय पोहोचले म्हणलं तिथं अचानक? आलं मोठी स्टोरी आहे ते. मग काय आम्ही बा रात्र उशीर झाला आम्हाला, बैरमून निघाले. ट्रकवाला म्हणे बा आम्ही चंद्रपूरला चाललो, रामपूर मार्गे तिथे फाटा आहे उतरायचं बा, मारून राहते मग काम करू असं माहिती झाला. तर कसं आहे, आम्ही चौघजण बसलो. चौघं बसल्यानंतर मग ते रामपूर फाटा आला. तर आम्ही होतो बरे बसेल. तर आम्ही ते म्हणे द्या पैसे. तर पैसे काय आमच्यावर नव्हते. तर मग ते म्हणे मग पैसे नाही तर कसे काय बसले तुम्ही, आमची झाली हुड्डड. तर त्यानं सरकार आम्हाला ते चंद्रपूरला घेऊन गेला. तर आता इथं म्हणे माय भाडं द्या म्हणे 1000 रुपये. तर आता त्यासाठी त्याचा ट्रक खाली गेला, त्याचे 500 रुपये काटले आणि अजून आम्हाला 500 द्यायचे आहे. पण आता यासाठी तिकीट लागत, म्हणून अजून एखादी गाडी खाली करतो आणि मग घरी येतो. असं आहे ते नाही, असं तिकीट नाही दिली त्याला तिकडे नेलं. बरं घे म्हणा, हमाली करून चांगल्या दिवसभर नाही का. बरोबर पाहा आता. म्हणलं नाही तर पैसे पाठवून दिले असते तुमच्या फोन पे आहे का तुमच्याजवळ? काय मला कुठे समजते ते, हेच तर साधा फोन आहे, आता चार्जिंग केला इथं मार्केटात म्हणून जमलं. पण आता फोनही नाही लागे कोणाला, काहीच नाही. करतो आम्ही आमच्या सोयीनं आता. ठीक आहे ठेवतो फोन, ठेवतो आता. काय करतो बा. चांगली दडपूर बसली ठीक आहे, घ्या म्हणा की. बरं काळजी घ्या म्हणा. ठीक आहे ठेवतो.